मंडळी, रात्रीची वेळ, सगळीकडे शांतता आहे, पण त्या शांततेच्या आत एक प्रचंड वादळ उसळतंय. आणि मंडळी, पुढे काय होणार हे जाणून घ्यायचं असेल तर आधीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण आता सुरू होणार आहे आजचा सर्वात भावनिक, हृदयाला भिडणारा आणि जीवाला हलवून टाकणारा प्रसंग. जीवा खोलीत बसलेला आहे. अंधारात त्याच्या चेहऱ्यावर लखलखणाऱ्या लाईटच्या सावल्या पडतात. चेहरा शांत, पण डोळ्यांमध्ये हजारो न बोललेल्या भावना. मनात फक्त एक विचार, मी योग्य करतोय का? तो स्वतःशीच झुंजतोय. तेवढ्यात दरवाजाची कडी हळूच वाजते. टक. आणि नंदिनी आत येते. तिचे डोळे सुजलेले, ओठ थरथरतात आणि आवाजात एक असहाय्य वेदना आहे. जीवा. ती त्याच्याकडे धावते, आवाजात हुंदके मिसळलेले. मी हे सहन करू शकत नाहीये. उद्यापासून तुम्ही ऑफिसला जाणार आणि मी काहीच करू शकत नाहीये. तुम्ही एवढं सगळं मनात ठेवलत, पण माझ्याशी काहीच बोललात नाहीत. का का लपवलत जीवा? का लपवलत? जीवा नुसता तिच्याकडे बघतो, पण त्याच्या डोळ्यांमध्ये एक शांत किंचाळी आहे. तो काहीच बोलत नाही. त्या शांततेत नंदिनी आणखीन तुटत जाते. तिचा आवाज कंप पावतो. जीवा, तुम्ही नेहमी म्हणायचात ना, नोकरी म्हणजे स्वप्नांचा कुर्ता खुंटीला अडकवणं. मग आता तुम्हीच तो कुर्ता घालणार? तुमचं स्वप्न विसरणार? तिचे अश्रू गालांवर ओघळतात. ती हात जोडते, थरथरत्या आवाजात म्हणते, मी बाबांशी बोलेन, पाया पडेन, पण प्लीज असा निर्णय घेऊ नका जीवा. काही क्षण खोली पूर्ण शांत. फक्त घड्याळाचा टिक 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 आवाज. मग जीवा हळू आवाजात म्हणतो, नंदिनी, माझ्यासाठी एक काम करशील? नंदिनी डोळ्यात थोडी आशा घेऊन म्हणते, हो, बोला ना, तुम्ही म्हणाल ते मी करेन. जीवा चेहऱ्यावर एक वेदनादायी शांतता घेऊन म्हणतो, माझा पांढरा कुर्ता आहे ना, प्रेसला देशील का? उद्या मला ऑफिसला जायचंय. त्या क्षणी नंदिनीचा चेहऱ्यावरचा भाव जणू गोठतो. तिचा आवाज तुटतो, जीवा, असं बोलू नका प्लीज. तुम्हाला माहितीये, ऑफिसमध्ये गेलात की तुमचा जीव गुदमरतो. तुम्ही आनंदासाठी, स्वप्नांसाठी जगता ना, मग का स्वतःला कैद करताय? पण जीवा मात्र उठतो. त्याच्या डोळ्यांमध्ये आता अश्रू नाही आहेत, पण एक जिद्द आहे. नंदिनी, बाबांनी म्हटले तेच करायचंय. त्यांचा विश्वास मी तुटू देणार नाही. त्यांच्या अपेक्षेपुढे माझी स्वप्न छोटी आहेत. नंदिनी धावत जाऊन त्याचा हात धरते. जीवा, प्लीज, मीच कारण आहे या सगळ्याचं. मीच जबाबदार आहे. नका करू असं. तुमचं स्वप्न मरू देऊ नका. तिचा आवाज फुटतो, हात थरथरतात, पण जीवा अलगद तिचा हात सोडवतो, नजरेतून एक शेवटचा नजरविनिमय करतो आणि शांतपणे म्हणतो, मला आता सकाळी लवकर उठायचंय. नंदिनी, तयारी करायचीय. मला बाबांना आणखी तक्रारींचं कारण द्यायचं नाहीये. तो कपाट उघडतो, फॉर्मल शर्ट काढतो आणि ते प्रेससाठी ठेवतो. नंदिनी त्याच्याकडे बघत राहते. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत राहतात, पण तिच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न, देवा, हे मी काय केलं? जीवा आरशासमोर उभा राहतो, स्वतःकडे बघतो. आरशात दिसतंय एक जबाबदारीने झाकलेलं मन आणि आत खोलवर रडणारं स्वप्न. हवेत नंदिनीच्या हुंदक्यांचा आवाज गुंजतोय. त्या खोलीत आता शब्द नाहीयेत, फक्त शांततेचा ओरडा आहे. आता प्रश्न असा, जीवा खरंच आपल्या स्वप्नांचा त्याग करणार का? की नंदिनी त्याला परत त्याच्या ध्येयाकडे नेल? पुढचा भाग नक्की बघा आणि तुमचं मत कमेंटमध्ये सांगा. जीवा बरोबर आहे का नंदिनी? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण कथा आता अजून खोल जाणार आहे.